चला टीम SG एंटरप्राइजेस क्षेत्ररक्षण सजून घ्या. सूरज जोशी संघ बाहेर गेला नाही, मैदानाच्या बाहेर जायचं आहे, अदरवाईज पुढच्या मॅच मध्ये सन्माननीय मुकेशजी भोईर साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण बघू शकता आपल्या टेलिव्हिजन स्क्रीन वरती अगदी प्राऊड ऑफ पिंपळघर म्हणून जिला मी म्हणतो, अगदी तिच्या नावावरती एक विक्रम डॉली पाटील आपल्या टेलिव्हिजन स्क्रीन वरती 1:30 वाजता स्पर्धा सुरू होती. 750 मीटर स्विमिंग, 20 किलोमीटर सायकलिंग, 5 किलोमीटर रनिंग करत असताना 2 वेळेसची जी ऑलिम्पिक विनर होती गुजरातची प्राज्ञा मोहन, हिचा तिने पराभव करून अगदी विजय प्रस्थापित केलेला आहे. आणि भारतीय ऑलिम्पिक सायकल स्पर्धेमध्ये डॉली पाटील पहिल्या क्रमांकावरती आशिया खंडामध्ये तिची निवड झालेली आहे. तिचं आम्ही पुन्हा एकदा पिंपळघरकरांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि आई गावदेवी चरणी प्रार्थना करतो आणि तिच्या पुढील वाटचालीसाठी तिला भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊ. चला मॅचला आपण सुरुवात करूयात. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रवी पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष जोशी आणि किरण आपल्याला पाहायला मिळतात. मॅन ऑफ द मॅच सूरज जोशी. आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी लवकरात लवकर या. मी अर्णव शेळके यांना विनंती करेन की सूरज जोशीला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. सूरज जोशी लवकर या. पहिला चेंडू बॅकफुटवरती जाऊन खेळून काढलाय. एक सिंगल पहिल्या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. नक्कीच मुकेशजी भोईर साहेबांकडनं देखील हे आपण पारितोषिक देतोय सूरज जोशीला. टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण पाहू शकता. आणि त्यानंतर प्रसाद भोईर साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हे स्वीट बॉक्स द्यायचं आहे. अभिनंदन. आणि अक्षय जोशी आपण या, आपल्यासाठी पारितोषिक होते ते देखील घेऊन जा. स्लॉक स्वीप, फटका, दर्जेदार बॉल, बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. 4 धावाने धावफलक पुढे सर केला. धावफलक जाऊन पोहोचेल 5 या अंकावरती. 5 रन्स ऑन कार्ड, 5 धावा धावफलकावरती. सूरज जोशी स्वीट बॉक्स इकडे आणा. अक्षय जोशी आपण या लवकर, कारण मॅच सध्या सुरू आहे आणि आपण तुम्हाला कॅश प्राइज देणार आहोत. हा बॉल मिडल केलाय आणि बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. किरणच्या बॅटमन बिगी षटकार. अक्षय जोशीला आपण हे कॅश प्राइज देतोय. 4 चेंडूमध्ये 4 षटकार. निशिकांतजी पाटील यांच्याकडनं प्राइज आलं आणि त्यानंतर त्यांच्या मातोश्री यशोदाई जोशी यांच्याकडनं देखील ते प्राइज आहे 500 रुपयांचं. ते देखील आपण अक्षयला देतोय. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकता.
सुमित होते चेंडू खाली, परंतु पोहोचू शकला नाही. अगदी पोहोचला होता, सोपी झेल होती आणि ती ड्रॉप केली. महत्वाची झेल होती किरण मुन्नेची. हॅलो, त्याची जागा देखील बदलण्यात आलेली आहे. भरपूर महत्त्वाचा गडी होता डावखोरा फलंदाज, त्याचा एक साधा सोपा झेल सुमित याच्या हातातून सुटलेला आहे. त्याची जागा सुद्धा बदललेली आहे. पुन्हा एकदा जातो संतोष, गोलंदाजी मार्गवर रवी. एका संघातील दोन खेळाडू समोरासमोर. फुलटॉस चेंडू, चेंडूची बॅटची कडा दरम्यान संदीप पाटील याच्या हातामध्ये चेंडू सामावते आणि एक धावेने संघाची वाढती धावसंख्या होती ती बिनबाद 13. वैयक्तिक 11 धावसंख्येचा भर डावखोरा फलंदाज मुन्ने याच्या नावावर आहे. पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या षटकातील काही चेंडू शेष. रवी पुन्हा फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस चेंडू, परंतु समाचार पण एकदा पुन्हा दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय आणि दुसरा धाव देखील पूर्ण होते. या दोन धाव्यांनी संघाची धावसंख्या होती बिनबाद 15. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती बिनबाद 15. खरं तर महागडे षटक म्हणतायत रवी याचं आज. कुठेतरी देवाचा भंडारा कमी पडला म्हणून मला तरी वाटतं 15 धावा कुठल्या गेल्या पहिल्या षटकामध्ये. नक्कीच हा सामना संपल्यानंतर रवी पाटील आपल्या देवघरामध्ये जाईल आणि देवाच्या काहीतरी मस्तकी भंडारा लावणार, पुन्हा त्याच जोशाने पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरेल. खरं मी त्याच्यासाठी देवळामध्ये असतो, परंतु आज त्याला कुठल्याही 15 धावा दिल्या त्याने आज. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतो हर्ष. एका पिंपळघरगावचा उभयता सितारा म्हणता येईल. मागच्या गतवर्षी त्याला सामन्याचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला हर्ष. पंच वॉर्निंग करायची वेळ फार कमी आहे आपल्याकडे आणि मी विनंती करतोय संघाचे को ओनर ऋतिक पाटील, आपण आपल्या संघाला देखील कॉपरेट करायचं, लवकर घाई करायची आपल्याला. ऋतिक पाटील म्हटलं तर खरोखर एक फुल ड्रेसिंग म्हणताय, सनग्लासेस लावून, परंतु तो आहे म्हणून मला थोडे संघात इथे या मैदानावर खेळतोय. बारावा खेळाडू देखील तितकाच महत्त्वाचा असेल. लकी 3 दिवस झाले पण आपल्याला खेळायला मैदानामध्ये ग्राउंडमध्ये दिसला नाही, परंतु ग्राउंडमध्ये देखील आणि 12वा खेळाडू तितकाच महत्त्वाचा असतो. हर्ष पुन्हा एकदा संतोष, थोडीशी पाचीची अपील, परंतु पंचाने पेटवणं दरम्यान एक धाव पूर्ण होते आणि बिनबाद 16. खरोखर उत्स्फूर्त प्रसिद्धात म्हणतात या पिंपळगड प्रीमियर लीगला. गावातील सन्माननीय अधिकारी देखील, ॲडव्होकेट देखील, डॉक्टर्स देखील या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. तसेच गावकरी मंडळीला जे कोणी उपस्थित असतील त्यांना विनंती करतो की आपण सन्माननीय व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. पुन्हा एकदा हर्ष पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा सुमित. आता मात्र कोणतीही चुकी न करता त्याच खेळाडूचा फटका त्याच खेळाडूकडे आणि त्याच फलंदाजाकडे, क्षेत्रक्षाकडे, सुमितकडे चेंडू आणि मात्र कोणतीही चूक न करता हा झेल पकडतोय आणि पहिला हादरा, पहिला धक्का बसतोय.
किरण मुन्ने याच्या रूपामध्ये. बुधाजी प्रतिष्ठान या संघाला पहिला हादरा बसतोय किरण मुन्ने याच्या रूपामध्ये. आणि एक जुना जनता खेळाडू किरण मुन्ने याची जागा भरून करण्यासाठी आलेला आहे. एक जुना जनता खेळाडू कल्पेश पाटील. कधी कधी संघामध्ये त्याच्या कधी वर्णी लागली नाही, परंतु जुना जनता खेळाडू आहे. आमचे मित्र देखील आहेत. चला घाई करायचे पंच. सन्माननीय फलंदाज कृपया करून घाई करायची. अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. जरा विनंती करतोय की थोडी घाई करायची आहे. पुन्हा एकदा हर्ष आणि कल्पेश. थोडासा फुल टॉस चेंडू चेंडूकडून पॉईंटच्या दिशेने एक धाव पूर्ण होते. सुमित तिथे उपस्थित. सुमित एक धाव पूर्ण केलेली आहे. एका धावेने संघाची आणि स्वतःचं खातं करते. एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या होती 1 गडी बाद 17. खूप चांगली अवस्था म्हणता येईल आता बुधाची या संघाची. पुन्हा एकदा हर्ष आणि संतोष. फुलटॉस चेंडू मात्र बॅटच्या पट्या चेंडू होता मिड स्क्वेअरच्या दिशेने एक धाव पूर्ण होते. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे सुमित. विलास. पुन्हा एकदा एकादश संघाची धावसंख्या वाढते ती 1 बाद 18. पुन्हा एकदा कल्पेश. सुंदर फेक तितकीच सुंदर गोलंदाजी तितकीच सुंदर फलंदाजी देखील तितकीच सुंदर गोलंदाजी दरम्यान हर्ष चेंडू आणि धावचीच्या रूपामध्ये बुधाजी प्रतिष्ठान या संघाला दुसरा हादरा बसतो कल्पेश पाटील याच्या रूपामध्ये. थोडेसे शब्द देखील मागे पुढे होतील जरा समजून घ्या. खूप वर्षानंतर मी समालोचन करतोय. आणि आयकॉन प्लेयर आता प्रतीक पाटील. त्याच्या नावावर एक रेकॉर्ड सुद्धा आहे. एकाच षटकामध्ये तब्बल 34 धावा कुठल्या होत्या. त्याच्यामध्ये 5 लागोपाठ षटकार आणि 1 चौकार. पुन्हा एकदा हर्ष संतोष. पुन्हा एकदा आणि आता मात्र त्रिफळा दांडी गुळ झालेली आहे संतोष जोशी यांची. आणि तिसरा हादरा बसतोय संतोष याच्या रूपामध्ये. संतोषाच्या नावाने सलामीची जोडी पुन्हा एकदा प्लेअरमध्ये परतताना संतोष याच्या रूपामध्ये. खरं तर आम्हाला नावं घ्यायला तरी कसं तरी वाटतं, पण त्यांचा खेळ पाहताना आम्ही मोठे झालेलो आहेत आणि त्यांचं नावं आम्ही आज इथे घेतोय. हार्दिका दिनेश जोशी ना. बुधाजी प्रतिष्ठान संघाचे कप्तान अर्थात मी स्वतः आहे. ओनर देखील आहे. आणि टीम आयसी एंटरप्राइजेस संघाचा खेळतोय. आपण देखील आपण या ठिकाणी ड्रॉ करू. जो संघाची चिठ्ठी निघेल तो संघ प्रीमियर लीगच्या मेगा फिनालेमध्ये धडक मारेल. पंच वारंवार आम्हाला देखील आयोजकांकडून वॉर्निंग येते, कृपया घाई करायची आहे. पंच तुम्हाला वॉर्निंग करायची आहे. आपण सुरू ठेवा, परंतु आपल्यासाठी लाईव्ह टेलिकास्ट नसेल. कॅमेरामॅन आपण व्यासपीठ कव्हर करा. साहिल जाधव कॅमेरामॅन आपण व्यासपीठ कव्हर करायचा आहे. आपण या ठिकाणी ड्रॉ काढतोय. ड्रॉ काढला जाईल. एक संघ थेट मेगा फिनाले मध्ये हार्दिका एंटरप्राइजेस, लाईफलाईन 11 आणि विजेता संघ अशा त्या ड्रॉ आहेत. ड्रॉ या ठिकाणी काढला जाईल.
ड्रॉ काढला जातोय पारस राकेश भोईर आणि मेगा फायनल मध्ये जाणारा पहिला संघ लाईफलाईन 11 आणि दोन्ही चिठ्ठ्या त्या देखील ओपन करायच्या आहेत तुम्ही हार्दिका आणि विजय संघ विनर लिहिलाय धन्यवाद प्रतीक आणि पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये गोलंदाजाच्या वरन आणि चेंडू जात सीमापार षटकार प्रतीकने या चेंडूवर तब्बल 6 धावा गोलंदाजाच्या वरन चेंडू जातो सीमापार षटकार या 6 धावाने वैयक्तिक स्वतःचं खातं देखील आणि संघाची या 6 धावसंख्या संघाची धावसंख्या होती ती 24 3 गड्यांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या होती ती 24 आणि नॉन स्ट्राईकला देखील पाहू शकता आपण एक ठाणे जिल्हा उत्कृष्ट कुस्तीपटू जयेश पाटील पुन्हा एकदा केवल आणि प्रतीक फुलटॉस चेंडू थोडंसं धडपडतोय केवल परंतु एकदा पुन्हा दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय संदीप याच्या हातामध्ये चेंडू विसरता 2 धावा पूर्ण करतोय आणि 2 धावांनी संघाची वाढती संख्या होती ती 3/26 आयकॉन प्लेअर कसा असावा तर आता समोर आपण बघू शकता त्याचा एक दृश्य पाहू शकता की तिने आल्यावर पहिल्याच चेंडूवर गोलंदाजाच्या वरनं षटकार ठोकून काढला आणि त्यात पण दुसऱ्या चेंडूला 2 धावा कुठल्या आणि वैयक्तिक 8 या धावसंख्येवर नाबाद खेळतो प्रतीक पुन्हा एकदा केवल आणि प्रतीक पुन्हा एकदा त्याच पद्धतीने त्या दिशेने चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा सीमापार षटकार डीजे आणि या षटकाराने संघाची धावसंख्या होती 3/32 नक्कीच आता सलामीला जर आला असता तर अजूनही धावा कुठल्या असत्या परंतु वैयक्तिक 14 या धावसंख्येवर नाबाद खेळतो प्रतीक अजून जयशाला एकही चेंडू खेळता आलेला नाही प्रतीक याने मात्र चोपतात ठेवलेला आहे पुन्हा एकदा केवल टू प्रतीक पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू जातोय 2 टप्पा करून हर्षाच्या हातामध्ये एकदा पुन्हा दुसऱ्या धावचा प्रयत्न आता मात्र कुठेतरी धाव अंगावर उलटती का काय आणि प्रतीक पाटील हा दुसऱ्या धावे करता जात असताना चेंडू मात्र डायरेक्ट हातामध्ये फेकला क्षेत्ररक्षक हर्ष याने आणि चौथ्या गाडी बाद होतोय बुधाजी प्रतिष्ठान या संघाचा सॉफ्ट सिग्नल पंच आउट कुठेतरी दुसऱ्या धावेचा मोह आवरता आला नाही जयेश याला परंतु प्रत्येक याचा महाग गडी बाद होतोय बुधाजी प्रतिष्ठान संघाचा 33 या धावसंख्येवर चौथा गडी बाद होतोय प्रत्येक याची जागा भरून करण्यासाठी तो मनीष घाई करायची आहे पंच इतका वेळ अजून आपला 3 सामने खेळायचे नाहीतर अवघड षटक कमी करावे लागतील पुढच्या मॅचेससाठी विनंती करतोय तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू फुलटॉस चेंडू स्क्वेअर एकदा पुढे स्वतः रतिक थोडासा मिस फील्ड येतो तिथे परंतु त्याचा आज पुरेपूर फायदा होतोय फलंदाज मनीष याला 2 धावा पूर्ण करतोय 2 धावांनी
क्रीडा क्षेत्रात खूप नाव मोठं केलेलं आहे. कुस्ती या क्षेत्रामध्ये महापौर केसरी असो, ठाणे जिल्हा कोकण केसरी देखील असो, 63 किलो वजनी गटामध्ये त्यांनी हा केसरीचा पुरस्कार पटकावला होता. पुन्हा एकदा स्वीप करण्याच्या प्रयत्नात पायावर आदळून एक लेग बायच्या रूपामध्ये संघाची वाटी धावसंख्या होती ती 4 गड्याच्या मोबदल्यात 36. पुन्हा एकदा हर्ष आणि मनीष हा वैयक्तिक 2 या धावसंख्येवर खेळतोय. पुन्हा स्क्वेअर केलेला चेंडू मात्र हवेमध्ये एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न, परंतु दुसऱ्या प्रयत्नात प्रयत्न केलेला आहे शकील. छोटा शकील 200 रुपयाचे पारितोषिक प्रणय जोशी आणि निखिलेश बजागे यांच्याकडून. हेमंत पाटील यांच्याकडून देखील 200 रुपयाचे. नंदू पाटील यांच्याकडून 500 रुपये. खरं तर हे पैसे नाही तर हा प्रेम आहे त्याच्या होता. छोटा शकील निखिलेश बजागे यांच्याकडून देखील 200 रुपयाचे पारितोषिक. तब्बल 1200 रुपयाचा पुरस्कार आलेला आहे. तर हे 12 लाखासारखं प्रेम आहे. मनीष याची जागा भरून काढण्यात येतो प्रितेश. जयेश इस्टेट संघाचे कोनर जयेश पाटील देखील इथे उपस्थित आहेत. कृपया विनंती करतोय की आपण व्यासपीठ स्थानापन्न व्हायचे. हेमंत पाटील यांचे 200 रुपये जमा झालेले आहेत. अजून प्रणय जोशी, नंदू पाटील आणि निखिलेश बजागे यांचे पैसे अजून जमा झालेले नाही आहेत. ते बहुतेक गुगल पे करतील. कारण अनाउन्समेंट करताना त्याचा नाही तर आमच्याकडे तो धावत येईल आणि पैसे मागेल आमच्याकडून. नंदू पाटील यांचे देखील 500 रुपये जमा. फुलटॉस चेंडू, यॉर्क लाईनचा चेंडू एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न होत नाहीये आणि एक धावाने समाधान म्हणतो. स्वतःचं खातं करतो 1 या धाव संख्येने प्रतीक प्रितेश. चौथा षटक चालू आहे. चौथा षटकात तिसरा चेंडू. फुलटॉस चेंडू हवेमध्ये, चेंडू जातो सीमा पार, षटकार. डीजे गाणी संपलात का रे बाबा तुझे? फुलटॉस चेंडूचा खरपूर समाचार. जयेश पाटील, मी म्हटलं होतं की हा कुस्तीपट्टू आहे. तेवढीच ताकद, तेवढाच दिमाग, डोकं देखील तेवढं शांत. त्याचा खरपूर समाचार. चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज आणि आता मात्र बाद. फलंदाज घाई करा. फलंदाज थँक्यू डीजे. वैयक्तिक 6 धावसंख्येवर बाद होतोय जयेश आणि संघाची धावसंख्या होती 5 गड्याच्या मोबदल्यात 43. खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे सध्या बुधाजी एंटरप्राइजेस. घाई करायची आहे. फलंदाज
आणि आता आलेला गुणेश. जयेश याची जागा भरून काढलेला आहे गुणेश. करून प्रत्येक कल्पेश आउट झाला, तिथे प्रितेश आला, प्रितेशच्या जागेवर जयेश आला, मनीष आला. सगळे शिव लावलेले फलंदाज वाटतं बुधाजी एंटरप्राइजेसमध्ये आहेत. को ओनर तुझा मयूर पाटील आमच्या व्यासपीठावर देखील उपस्थित आहेत, त्याचं देखील मनापासून धन्यवाद. रोशन पाटील यांच्याकडून गुणेश याचा चौकार आणि षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं रोख पारितोषिक. पुन्हा एकदा हर्ष आणि गुणेश. फुलटॉस चेंडू, स्क्वेअर केलेला चेंडू, चेंडू जातो सीमा पार, एक टप्पा पार, चौकार. आल्यावर पहिल्याच चेंडूवर 500 रुपये कमावतो. 500 रुपये नाही तर ते प्रेम कमावतोय असा गुणेश. आणि निशिकांत पाटील यांच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये 2 हेल आले, धन्यवाद. 3 हेल आलेले आहेत. 500 रुपये जमा देखील झालेले आहेत. आणि हॅट्रिकसाठी 1000 रुपये. संघाची या चौकार संघाची वाढती धावसंख्या होती ती 6 गणांच्या मोबदल्यात 47. खरोखर इथे छत्रपती पाटील देखील इथे उपस्थित हवे होते, कारण की त्यांचा आवाज त्यांचा आलेत. छत्रपती कृपया तुम्ही व्यासपीठावर यायच्या समालोचन कक्षामध्ये यायचे, कारण की तुमचं कॉमेंट्री तुमचं समालोचन ऐकून किशोर स्वर्गीय किशोर पाटील, किशोर भोईर, छत्रपती पाटील कृपया विनंती करतो, कृपया करून तुम्ही जरा यायचे. रंगतदार सामना झालेला आहे. पंच तुमच्याकडे पूर्ण अधिकार आहे, तुम्ही वॉर्न करू शकता फलंदाजांना देखील आणि क्षेत्ररक्षणाला देखील. रॉबर्ट पाटील इथे उपस्थित झालेले, त्यांचा संघ जरी बाहेर झाला असेल पण त्यांची उपस्थिती इथे प्राधान्य असतेच. रॉबर्ट पाटील यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा हर्ष आणि तोळा करण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा घेऊन ऐश्वर्याच्या वरनं चेंडू जातोय. एक धाव पूर्ण होतोय. एका धावाने संघाची वाढती धावसंख्या होती ती 6 गड्याच्या मोबदल्यात 48. प्रितेश पाटील यांनी जर हॅट्रिक मारली तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक मयूर पाटील कडून. संघाचे को ओनर मयूर पाटील. पुन्हा एकदा गुणेश. थोडासा चेंडू हलका टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. ऐश्वर्यक्षक चप्पल नवेश यांच्या हातामध्ये विसावतो आणि निर्धाव चेंडू जातोय. गोलंदाजी करतो तो अजय. वैयक्तिक पाहिला सांघिक शेवटचा षटक घेऊन येतोय. पाहूया गुणेश याच्या देखील यांच्या देखील पैशाचा वर्षाव होतोय. पुन्हा एकदा बघू पप्या स्टाईल. चेंडू हवेमध्ये, हर चेंडूच्या खाली जातोय परंतु पुढे टप्पावर एकदा पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण करतोय. खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेने संघाचा अर्धशतक पूर्ण होतोय. 50 धावसंख्या वाढतीये या 2 धावेने. गुणेश यांना देखील 500 रुपये पारितोषिक आलेला आहे आणि तसेच शकील यांना देखील एक झेलसाठी तब्बल इथे 900 रुपये आमच्याकडे जमा आहेत. खरं तर हे गावावरचं प्रेम आहे, आपल्या गोलंदाज आपल्या आवडत्या खेळावरचं आलेलं प्रेम आहे. पुन्हा एकदा अजय स्क्वेअर करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. आता मात्र वैभव चेंडूच्या खाली आणि गडी बाद होतोय. उदय आणि 7वा गडी बाद होतोय गुणेश याच्या रूपामध्ये. छत्रपती पाटील मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण समालोचक कक्षामध्ये यायचं आहे, कारण की आमचं भाग्य समजतो, कारण की आपला आवाज आपलं समालोचन ऐकून आम्ही या ग्राउंडवर मोठे झालेलो आहोत. ते शब्द देखील अजून आमच्या कानावर पडतात.
दिवार हॉटेलच्या बाजूने, पिंपळगर एंडच्या बाजूने पुन्हा एकदा गणेश जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली, मंडावलेली, थंडावलेली धावसंख्या होती ती 50. 7 गड्याच्या मोबदल्यात 50. थोडासा बॅकफूट जाण्याचा प्रयत्न आणि आता मात्र पंचांचा बोट आकाशाकडे जातोय आणि 8वा गडी बाद होते 50 या धावसंख्येवर. नमस्कार. इथे उपस्थित आनंद पाटील, बंडू पाटील आणि आमचे समालोचक गुरुवर्य छत्रपती पाटील, आणि त्यांचा आवाज ऐकून आम्ही या ग्राउंडवर मोठे झालेलो आहोत. त्यांचे काही शब्द आमच्या कानावर देखील अजून देखील पडतात. आज त्यांच्यासोबत आम्हाला समालोचन करण्यासाठी आमंत्रित केले. तसंच निखिलेश बजाके आणि सुरेश जोशी यांचं हार्दिक अभिनंदन करतो. बऱ्याच वर्षानंतर आम्हाला ऐकायला मिळाला. नक्कीच अधूनमधून प्रत्येक स्पर्धेला तुमचं समालोचन म्हणून योगदान लाभतं, ते मोलाचं असतं. आणि नक्कीच आम्ही देखील इथे परिसरात चर्चा होत असते की आपण जुने जनते समालोचक आहात. स्वर्गीय किशोर भुईर असेल, आमच्या समवेत स्वतः तू असशील, आणि आता नवीनच उदयाला आलेलं साहिल शेळके असेल, वैभव भुईर, एक ना अनेक. यानंतर आणखीन एक समालोचक आपल्यामध्ये दाखल होण्याच्या तयारीत आहे, ऋतिक पाटील अर्थात. त्यानंतर मनोज भुईर. म्हणजे ही राजूबाबूजी आपली पिंपळघर प्रीमियर लीग 2025ची ही स्पर्धा आहे. यामध्ये आपल्याच समालोचनाचा चमू या ठिकाणी समालोचन करतंय, ही एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि निश्चितच आपल्याला कोणाची गरज भासत नाही आपल्या स्पर्धेला. आणि आपलेच प्रेक्षक, आपलेच खेळाडू आणि आपलंच मैदान, आपलंच मंडळ असा, आणि पंच देखील आपलेच. म्हणजे एकंदरीत सर्वसंपन्न असं गाव PPL या माध्यमातून या ठिकाणी आपण स्पर्धा संपन्न करत आहोत. आजचा शेवटचा दिवस, आणि नक्कीच आजचा दिवस किती महत्त्वपूर्ण आहे याची देखील मी इथे उल्लेख करू इच्छितो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिली, आणि त्या घटनेला, या प्रजासत्ताक दिनाला आज 76 वर्ष पूर्ण होत आहेत. अर्थात आपण शतकीय प्रजासत्ताकाकडे वाटचाल करत आहोत. आणि त्याहून आनंदाची बाब अशी की कुमारी डॉली देवीदास पाटील हिने देखील आज खेलरत्न पुरस्कार संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून प्रथमच खेलरत्न पुरस्कार प्राप्त केलेला आहे. म्हणजे आजच्या दिवशी, आजचा दिवस आपल्या गावासाठी, फलंदाज पाठवून द्या, आपल्या गावासाठी आणि या स्पर्धेसाठी किती महत्त्वपूर्ण आहे याची जाणीव होते. हॅलो, नक्कीच सुमधुर आवाज, सुसंस्कृत आणि हे शब्द देखील मराठीमुळे आमचे निघणार सुद्धा नाहीत असा आवाज. म्हणूनच मी प्राचारण केलंय सन्मानाने आपल्या छत्रपती पाटील. खरं तर मला नाव देखील घ्यायला कसं तरी वाटतंय. फलंदाज, अन्यथा आपल्याला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. को ओनर ऋतिक पाटील याची आपण दक्षता घ्यायची आहे. बघा, संध्याकाळ झाली, थोडासा अंधार जाणवला तर फटका हा कोणत्या तरी एका संघाला बसणार आहे. त्याची दक्षता घेऊन कृपया घाईत सामने पार पाडायचे आहेत. आज संपूर्ण 3 दिवसाचा शेड्यूल एवढा आनंदमय वातावरणात कोणत्याही प्रकारचा गालबोट न लागता संपन्न होत आहे. ही आणखीन एक अभिमानाची गोष्ट आपल्या या स्पर्धेची आहे. त्याच्याहून अभिमानाची गोष्ट म्हणजे पिंपळघर नसेल तर पूर्ण भिवंडी तालुक्याच्या माथ्यावर एक अभिमानाचा तुरा सन्माननीय आपले वस्ताद देवदास पाटील यांच्या कन्या कुमारी जलपरी
डॉली देवदास पाटील यांनी आपल्या पिंपळघरच्या गावावर एक सन्मानाचा मोहरा ठेवलेला आहे. नक्कीच. आणि यापुढेही तिची यशस्वी वाटचाल अशीच पुढे होत राहो ही संपूर्ण परिसराचीच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याची इच्छा असेल. पुन्हा एकदा मंगेश येतोय का जुना जाणता खेळाडू. षटक पहिलं, सांघिक पहिलं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो मंगेश. आणि समोर जातो तो फलंदाज विलास. प्रत्येक सुवर्ण संधी. रॉबर्ट पाटीलकडून प्रत्येक झेल पकडल्या 200 रुपये पारितोषिक. पुढे फटकामध्ये चेंडू काही काळ हवेमध्ये. अजय मात्र तिथे, परंतु एक टप्पा खात स्वतःचं आणि संघाचं खातं उघडतोय विलास. अजूनही राजू दादा तुम्हाला एक सूचना करतो की हा अजय पाटील यांनी पहिल्या सामन्यात जो झेल पकडला होता ना आणि त्या एका झेलमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता. नक्कीच मी तो टेलिव्हिजनवर पाहत होतो, कारण की मी पहिल्यांदाच असं या क्रिकेटच्या इतिहासामध्ये बघितलं की एक झेलसाठी त्याला सामनाचा पुरस्कार, की तो झेल देखील तितकाच सुंदर पकडलेला होता. पुन्हा एकदा मंगेश आणि सामोरं जात होता अजय. लॉट फुलटॉस चेंडू. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु पोचता आलेला त्याचा पुरेपूर फायदा अजय उचलतो. एकदा पूर्ण विलास तिसऱ्या धावेसाठी आणि तिसरी ही धाव पूर्ण होते. 3 धावेने स्वतःचं खातं उघडतो अजय आणि 3 धावेने संघाची वाढती धावसंख्या ती बिनबाद 4. खरं तर दादा तुमचा आवाज स्वर्गीय किशोर भोईर आणि छत्रपती पाटील यांचा आवाज आम्ही इथे ऐकायचो. आज तो क्षण आणि तो अभिमान आम्हाला वाटतो की आम्ही त्यांच्या बाजूला बसून आज समालोचन करतोय. कारण की आपण तिथं जो गेट बघता पोलीस स्टेशनच्या बाजूला, तिथे व्यासपीठ असायचा, त्याच्यावरती भोंगे देखील असायचे, पण ते भोंग्यांचा आवाज पूर्ण आडगावामध्ये घुमायचा. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. चेंडू कवरचे एकदा सुंदर क्षेत्ररक्षण अजय पाटील यांच्या माध्यमातून एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. तर दादा मी सांगू शकतो तिथे भोंगे असायचे, पण ते भोंग्यांचा आवाज आपण एखाद्या आपले ताडी आपला क्षेत्र आहे ताडीमध्ये खूप ऐकायचे. त्यावेळेस झाडावर चढले की कोण किती धावेवर आऊट झाला, कोणी षटकार मारला की तो आवाज देखील त्या झाडावर ऐकायचा आणि तो समजायचं की यांनी इतके धावा केला आणि यांनी याला षटकार मारला. पूर्ण आवाज या आठ गावामध्ये परिसरामध्ये घुमायचा. चेंडू हवेमध्ये आणि चेंडू फलंदाजाच्या वरनं एक टप्पा का सीमा पार चौकार. पिंपलघर वालों की आदत न्यारी, खिलाडू रसिक जमलन सारी या प्रीमियर लीगला या पीपीएल खेळाला आज खेलेगा यहाँ खेलेगा आता पिंपलघर खेलेगा. ये पिंपलघर प्रीमियर लीग है यहाँ किसका भला चलेगा. तो विलास आणि अप्रतिम झेल पकडण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू काय हातामध्ये विसावला नाही. दरम्यान सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 1 धाव पूर्ण होते. एका धावेने समाधान मानावं लागते. संघाची वाढती धावसंख्या बिनबाद 11. खरं ते उपस्थित आहे. अर्जुन पाटील पिंपळगावचे ग्रामस्थ अर्जुन पाटील देखील इथे उपस्थित आहेत. तसेच जुने जाणते छकडेस्वार कुस्तीपटू सकाराम पाटील हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून या पिंपळगाव प्रीमियर लीगमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. पुन्हा मंगेश थोडा स्लोवर चेंडू, फसवणारा चेंडू, स्वतः कल्पेश यशरक्षक चेंडू मागे धावतोय. 1 धाव पूर्ण होते. हॅलो, पुन्हा एकदा सूचना. या दुसऱ्या पर्वातला आजचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या क्षणी देखील समस्त ग्रामस्थ मंडळींना विनंती असेल की आपण कोणत्याही प्रकारचा मानपानाची अपेक्षा न ठेवता सरळ व्यासपीठावर येऊन इथे आसनस्थ व्हायचं आहे. आपला इथे यथोचित मानसन्मान आयोजकांच्या वतीने अर्थात आपल्या गावच्या वतीनेच केला जाणार आहे. तर कोणीही रागरोस न ठेवता या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. तर नक्कीच आपला स्वागत शब्द सुमनाने आपला या व्यासपीठावर स्वागत करण्यात येणार आहे. जे कोणी उपस्थित पिंपळगावचे ग्रामस्थ वरिष्ठ नागरिक इथे उपस्थित असतील त्यांनी कृपया करून व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. तर पंचांना सूचना असेल, घाई करायची आहे. पुन्हा एकदा राजू पाटील यांचा उल्लेख करताना मी आवर्जून टाळलं की समालोचनापासून ते का दूर झाले, तर ते त्यानंतर छकडाप्रेमी झालेले आहेत. आपण शेतकरी आहे, शेतकरीमध्ये छकडाप्रेमी असणारच.
आमचे जुने जाणते छकडेसह सकाराम पाटील देखील इथे उपस्थित आहे. मी आता त्यांच्याकडे लक्ष दिलं. मोठा एक लक्षा बैल होता ते आम्ही बघायचो पळताना. मोठा इव्हेंट असतो त्यांचा शर्यतींचा. गोलंदाज प्रितेश वैयक्तिक पहिलं षटक, सांघिक दुसरं. इथे चेंडू हवेत आहे आणि अजय पाटील झेलच्या खाली. इथे मात्र सोपा झेल सोडलेला आहे आणि फलंदाजाला जीवदान देताना 2 धावा पूर्ण होताना धावसंख्या पोचली 14वर. अर्थात पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. निश्चितच इथून खूप साऱ्या धावा जमवाव्या लागतील त्या SG एंटरप्राइजेस संघाला. मागच्या वर्षाचा विनर संघ आहे. फुलटॉस चेंडू, चेंडू क्षेत्राच्या वरनं आणि चेंडू एक टप्पा सीमा पार. पंचांचा निर्णय चौकार. सैर चेंडू म्हणता. चेंडू फुलटॉस होता, त्याला फक्त दिशा दिली आणि दिशाने अजय याने देखील त्याचा भरपूर समाचार घेतला आणि तिथे आपले पाठीराखे देखील आहेत. पाठीराख्यांचा आणि थोडासा पंच आम्हाला निर्णय कळवायचा आहे. चौकार आहे. प्रितेश पाटील याच्यासाठी हॅट्रिक विकेटसाठी विनीत माली याच्याकडनं 200 रुपये आलेले आहेत. पुन्हा बक्षीस लावणाऱ्यांसाठी सूचना. जसा माझा आमच्या सहकारी समालोचक साहिल शेळके यांनी सांगितलं की इथे पैसे जमा करा, पटकावले नाही तर निम्मे इथेच ठेवले जातील. नाही आले तर निम्मे नक्कीच आम्हीच ठेवू, कारण की आम्ही कोणता सन्मान किंवा जसा आम्हाला नाही आहे. पण आल्यानंतर आम्ही परत देऊ पण नाही. पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. चेंडू कल्पेश पाटील याच्या हातामधून सुटतोय. एकदा पूर्ण होतंय. एकदा संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 19. आणि रिव्ह्यूसाठी फक्त मी विनंती करतोय, आपल्याकडे फक्त 10 सेकंद आहेत. कालांतराने क्रिकेटमध्ये देखील काही गोष्टी बदलल्या आहेत. फक्त 10 सेकंदामध्ये तुम्ही फलंदाज कोणत्याही बाहेरून आवाज न करता फलंदाजांनी रिव्ह्यूसाठी आपले करायचं आहे. पुन्हा एकदा पुढे येऊ, पुढे सरसावत डान्सिंग शूज लोकांच्या वरनं चेंडू जातो सीमा पार. षटकार. यातून जो पराभूत संघ होईल तो स्पर्धेच्या बाहेर जाणार आहे. त्यामुळे हे मातब्बर लढत, तुल्यबल लढत या ठिकाणी पाहायला मिळते. संपूर्ण 3 दिवसात खूप मेहनत घेतलेली आहे सर्व खेळाडूंनी. मी तर म्हणेन राजू पाटील की 3 दिवसापासून आपण जुने खेळाडू आहेत, हे एवढे नावारूपाला या पर्वात आलेले नाहीत. पण नौखे जे लहान लहान खेळाडू आहेत त्यांनी अगदी चमक दाखवलेली आहे. नक्कीच ते येईल. आपण जे पिंपळगाव प्रीमियर लीग आपण जी भरवतो, निखिलेश बजागे आणि सूरज जोशी यांचा मोटिव्ह, त्यांचा हेतू तोच आहे की जे खेळाडू नवतरुण आहेत ते नवतरुण खिलाडी आपल्या कुठेतरी मोठ्या संघामध्ये खेळतील. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. संतोष जोशी आणि कोणतीही चूक न करता संतोष जोशी यांच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि पहिला धक्का बसतोय विलास भोईर याच्या रूपामध्ये. आणि बाद होणारा फलंदाज देखील कोण? विलास भोईर. अर्थात या पंचक्रोशीतीलच नव्हे 40+ फॉर्मॅटमधला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याची गणना केली जाते असा, आणि त्याच्या बॅटमधून भले षटकार चौकार कमी निघत असतील पण एकेरी दुहेरी आणि तिहेरी धावांवर ज्याचा भरणा असतो असा फलंदाज बाद होऊन परतताना थोडासा दबाव, दडपण या संघावर येऊ शकतो. नक्कीच त्याची जागा भरून करण्यासाठी युवा खेळाडू कपिल देखील चांगला खेळाडू आहे. कोणते दबाव न करता हा संघ जर केला तर नक्कीच विजय संपादन करू शकतो. आणि मागच्या पर्वातील विजयी संघ आहे SG एंटरप्राइजेस पिंपळघर. कोण? ऋतिक पाटील यांचा संघ स्वतः देखील या संघामध्ये खेळत आहेत. पुन्हा एकदा स्क्वेअर करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र होतं सीमारेच्या दिशेने. एकदा पूर्ण होतं, थोडीशी मिसफील्ड होण्याचा प्रयत्न, परंतु चांगला क्षेत्ररक्षण. एकदा पूर्ण होतं. स्वतः कल्पेश चेंडू पकडतो आणि एक धावाने समाधान मानावं लागतं. संघाची धावसंख्या होती 1 गड्याच्या मोबदल्यात 26. राजू, आपण गेल्या वर्षी पाहिलंय नशिबाची चिठ्ठी पाटील 11 संघाच्या बाजूने निघाली होती. ते फायनलला पोचले होते. या वर्षीची नशिबाची चिठ्ठी लाईफलाईन या संघाच्या बाजूने लागलेली आहे, तर ते फायनलमध्ये पोचलेले आहेत. आणि यातून विजयी संघ हा हार्दिका एंटरप्राइजेसच्या संघाशी 2 हात करणार आहे. तर नक्कीच. परंतु पवन भोईर ते आम्ही जो व्यासपीठाच्या बाजूला बसलो त्यामुळे ते सांगत होते की आम्हाला खेळायचे, आम्हाला अजून एक मॅच खेळायचे, पण त्यांची नशिबाची साथ, त्यांची चिठ्ठी निघाली आणि ते अंतिम सामन्यामध्ये पोहोचले.
नक्कीच त्याचा हेतू, पवन भोईरेचा हेतू वेगळा होता की तो थोडासा मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये दिसत नाही आणि ते बक्षिसापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला एक सामना हवा होता. मात्र नशिबाची चिठ्ठी निघाले, नशीब बदलू शकत नाही. दिनेश जोशी आणि पवन भोईर तिथे आहेत. मला तर कुठेतरी कॉम्प्रोमाइज होते का काय? देवावर आणि दैवावर विसंबून राहणारा मनुष्य परावलंबी असतो आणि तसंच काही प्रयत्न होता पवन भोईर याचा. हो, नक्कीच तुझ्या मेहनतीला दाद आहे. दिलदार व्यक्ती दिनेश जोशी. अजून पण त्यांचे अजून एक ओनर गणेश जोशी काही दिसत नाही. तर या ठिकाणी उपस्थित होत आहेत आमच्या गावचे शिवसेनेचे झुंजार, शिवसेना शाखा प्रमुख आणि आशुराज एंटरप्राइजेसचे मालक सन्माननीय दत्ता भोईर यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. त्यांचंही या स्पर्धेच्या अनुषंगाने सहर्ष स्वागत. नक्कीच त्यांचं स्वागत आहे. जेव्हा कधीही या पंचवर्षीय किनावर काही कोणत्या गोष्टीची कमी भासते तेव्हा प्रथम नाव आठवतं ते म्हणजेच दत्ता भोईर साहेब. सामना सुरू ठेवा पंचांनी कृपया, कारण आणखीन 2 सामने खेळवायचे आहेत. महत्त्वपूर्ण अशा लढती मागे आहेत. प्रतीक पाटील, आखोडे टप्प्याचा चेंडू, फाईन लेग आणि स्क्वेअर लेग याच्यामध्ये खेळून काढलेले आहे. क्षेत्ररक्षक आडवा झालाय, दरम्यान 2 धावा वाचू शकत नाही. दुहेरी धावाने धावसंख्या पोहोचले. सांघिक कामगिरीत भर पडताना 28. ते म्हणजे तुम्ही सुरेश जोशी आणि प्रीतम भोईरला एक नाव देखील उल्लेख केला होता, 5 पावली. तुम्हाला शब्द आठवत असेल, कारण की चेंडू हातामध्ये परंतु त्यांची 2 धाव पूर्ण असायचे. तेव्हा त्यांनी उल्लेख केला होता की दोघे धावताना 5 पावली हा उल्लेख केला होता. तो शब्द देखील आम्हाला आठवत होते. याच आपल्या क्रीडांगणावर तुम्ही हा उल्लेख केला देखील होता. आणि या ठिकाणी व्यासपीठावर जे तरुण जी मुलं आहेत त्यांनी कृपया व्यासपीठ खाली करायचं आहे, कारण या ठिकाणी थोड्या वेळाच बऱ्याच ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांचा भरणा होणार आहे. तर पुन्हा एकदा विनंती आहे की व्यासपीठावर जी मुलं बसलेली आहेत त्यांनी व्यासपीठ खाली करायचं आहे. विनंती करतोय सन्माननीय सदस्यांना देखील कृपया फक्त आज पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. कोणतीही वाद घालू नका. प्रत्येक पाटीलसाठी एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येकी विकेटसाठी, विकेट हॅट्रिकसाठी असो की विकेटसाठी 200 रुपये, हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपये पारितोषिक. रॉबर्ट पाटील यांच्याकडून प्रत्येक पाटीलसाठी विकेटसाठी 200 रुपये, विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. इथून घाई करायची आहे. पंचांना देखील विनंती आहे की तुम्ही पॅनलाइज करू शकता दोन्ही संघांना, कोणत्याही प्रकारची गय करू नका. या धावा किती झाल्या पंच? फक्त सिंगल, अर्थात या एकेरी धावेने धावसंख्या पोहोचली ती 29 वर. पुन्हा पिंपळकरांच्या दिशेने होते प्रतीक पाटील. दरम्यान चेंडू जातोय स्क्वेअर लेग मॅनविंगच्या मध्ये. एकदा पुन्हा तर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न अजय याचा, परंतु केवळ यांनी फेटाळून लावलेला आहे. एका धावेने कपिल याने फेटाळून दरम्यान 1 धावेने संघाची वाढती धावसंख्या होती ती 1 बाद 30. एक आयकॉन खेळाडू प्रतीक पाटील आपल्या नावाप्रमाणे खेळ दाखवतोय. चेंडू हवेमध्ये, एक टप्पा का दोघांचा मिसअंडरस्टँडिंग मुळे हा जातो 1 टप्पा काहून सीमा पार चौकार. 34 आणि या चौकाराने सांगायचं धावसंख्येची 1 बाद 34. आणखीन एक पंच आणि दोन्ही संघ, पंचांनी पेनल्टी देण्यापेक्षा इथून पेनल्टी देण्यात येईल. दोन्ही संघांनी नोंद घ्या. हलकासा अपील प्रतीक पाटील याचा, मात्र इथे धावचीच्या रूपात नाहक बळी दिला जातोय. एससी एंटरप्राइजेस संघाचा. हा
फलंदाज बाद होताना या ठिकाणी जशी कुमारी डॉली देवीदास पाटील हिने आपलं नाव ठाणे जिल्ह्याचंच नव्हे तर महाराष्ट्राचं देखील साता समुद्राकडे पलीकडे नेलं, त्यात आणखीन अभिमानाची आणि मानाची गोष्ट, मानाचा तुरा खोवला गेला आहे. डॉक्टर जयेश शेळके यांचे चिरंजीव अर्णव जयेश शेळके याने यंदाच्या SSC परीक्षेत 98% मार्क काढून आपल्या गावाचं नाव आणखीन उज्ज्वल केलेले. हार्दिक अभिनंदन अर्णव शेळके. पिंपळघर प्रीमियर लीग आणि आयोजकांच्या वतीने आणि सन्माननीय पिंपळघर ग्रामस्थांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार. आणि तसेच पुन्हा एकदा मी पंचांना सुद्धा आवाहन करतो, पंच तुम्ही एक कॉल द्यायचा आहे. कोणत्याही विकेट गेल्यानंतर लवकर घाई करायची आहे आणि कोणावरही गय केली जाणार नाही. पॅनलचा सामना कॉमेंट्री बॉक्समधून करण्यात येणार आहे. आता मात्र फलंदाजीसाठी येतोय आयकॉन फलंदाज हर्ष पाटील, मागच्या वर्षाचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी सायकल अर्थात सतीश सदू भोईर यांच्या वेलकम, सुस्वागतम. या ठिकाणी शुभागमन होत आहे. ज्या व्यक्तिमत्वानं अगदी पिंपळघरचं नाव साता समुद्र पार नेलं, आजच एक मोठी अनाउन्समेंट झाली. पिंपळघरची जलपरी कुमारी डॉली देवीदास पाटील हिचं शुभ झालेलं आहे. दिदीला विनंती आपण या व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच नुकतंच आगमन झालं सन्माननीय पाहुण्या ज्यांनी आपल्या पिंपळघरचं आणि बेहुंडे तालुक्याचं नाव साता समुद्र पार नेले असे देवदास पाटील वस्ताद यांच्या सुकन्या डॉली देवदास पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच. भारतीय ऑलिम्पिक सायकल स्पर्धेमध्ये डॉली पाटील हिने पहिल्या क्रमांकावरती आशिया खंडामध्ये तिची निवड झालेली आहे. तिला पुढील वाटचालीसाठी पुन्हा एकदा 12 चेंडू आणि तब्बल 15 धावेची गरज. फलंदाज क्षेत्ररक्षण लावून घ्या. 12 चेंडू पहिला वॉर्न आलेला आहे. क्षेत्ररक्षणासाठी पहिली वॉर्निंग आलेली आहे. आता कोणतीही गय केली जाणार नाही. 12 चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता. हार्दिका एंटरप्राइजेस नाणेफेकसाठी यायचं आहे. हॅलो 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 12-15 हर्ष सफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मध्ये, जिथे मिळते फक्त आणि फक्त एक धाव. प्रत्येक निर्धाव चेंडू या सिच्युएशन क्षणी खूप निर्णायक असणार आहे. 11 चेंडू आणि 14 धावांची गरज. नक्कीच खूप रंगतदार सामना असणार आहे, कारण की हा सामना जो जिंकेल तो हार्दिका एंटरप्राइजेस या संघाशी खेळेल आणि तो संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल होईल. अंतिम सामन्यामध्ये पण सूरज जोशी यांचा संघ दाखल झालेला आहे. सुरेख गोलंदाजी, सुरेख टप्पा किरण मुन्ने च्या माध्यमातून केली जाते. किरण मुन्ने हा एक फलंदाजीमध्ये देखील एक चांगली चमक दाखवली प्रत्येक सामन्यागणिक. इथे काऊ कॉर्नर रिझनमध्ये खेळून काढले. तिथे प्रतीक पाटील उपस्थित आहे. एकापेक्षा काही नाही. एकेरी धावेने धावसंख्या 38. अर्थात येणारे चेंडू असतील. नक्कीच आता कपिल जोशी देखील एक मानसिक खेळाडू आहे. त्यांनी स्वतः एक रक्षात्मक खेळी करून हर्ष याला प्राधान्य दिले फलंदाजीसाठी. तीच खरी रणनीती असते. सुरेख चेंडू अचूक गोलंदाजी किरण मुन्ने याची. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात नाही. चेंडूचा यष्टीरक्षक कल्पेश पाटील याच्या हातामध्ये. पुन्हा एकदा किरण मुन्ने. हर्ष थोडासा पुन्हा एक त्या पद्धतीने चेंडू, थोडासा चेंडू आतमध्ये पण एकदा पूर्ण होते. पुन्हा एकदा प्रतीक सुंदर फेक. आता पाहूया. आणि आता मग थोडीशी हलकी अपील होते आणि पंचांकडून थर्ड एम्परसाठी रिक्वेस्ट आलेला आहे. आणि आमचे सॉफ्ट सिग्नल सॉफ्ट सिग्नलचा बाद होण्याचा इशारा आलेला आहे, परंतु थर्ड एम्पायरकडे इशारा आलेला आहे. आमचे रुपेश ठाकरे UCN चॅनलचे प्रोप्रायडर यांच्याकडे आलेला आहे.
तर फलंदाज हा नॉट आउट आहे आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. नॉट आउट आहे पण आणि संघाची धावसंख्या 2 धावे आणि संघाची वाढती धावसंख्या होती ती 40. थोडासा आपडला चेंडू आखूड करण्याचा प्रयत्न परंतु हर्ष हा एक उत्कृष्ट खेळाडू. खरपूर समाचार सीमा पार षटकार. इथे मात्र सामन्याला कलाटणी मिळालेली आहे. निश्चितच एच.जी. एंटरप्राइजेस संघ हा पोहोचलेला आहे 46 वर. इथून विजयाच्या समीप जाताना हा संघ दिसतोय. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. इथे टीम मिटिंग करायची नाहीये. दोन्ही संघांना सूचना आहे. इथून एच.जी. एंटरप्राइजेस संघ मागच्या पर्वाचा विजेता संघ आहे आणि यावेळेला त्याच्या वाट्याला काही नाराज करणारे असे खेळाडू वाट्याला आल्यानंतर मालक नाराज होता. मात्र आताचा त्यांच्या संघाचा खेळ पाहता खूप उत्साहात, आनंदात आणि जोशात. तर आमचा जुना जाणता खेळाडू अमर संघापासून ज्याचं योगदान लाभलेलं आहे असा अशोक पाटील, एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याची गणती होती. त्याला आम्ही पहिली ओव्हर, पहिलं षटक हे आमच्या संघाच्या माध्यमातून दिलं जायचं. क्रिकेटपासून थोडंसं लांब गेलेला, मात्र क्रिकेट त्याच्या अंगातून सुटलेला नाही आणि या स्पर्धेला हजेरी लावताना मी कालच ऐकले, कालच मला माहिती मिळाली की त्यांच्या नावावर देखील एक ॲक्टिवा बाईक आहे 40+ मध्ये खेळताना आणि मुलाच्या नावावर सायकल. आणि मुलाचा खेळ पाहण्यासाठी आवर्जून तो उपस्थित असतो. मला वाटतं याही वर्षी तो सायकल नेण्यासाठी, मुलाला हातभार लावण्यासाठी ते उपस्थित झालाय की काय. नक्कीच बॅक सीटवर बसण्याचा प्रयत्न असेल अशोक पाटील यांचा. पण मंगेश पाटील एक रक्षात्मक खेळ करतो. कपिल अजयच्या दिशेने आणि सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल. एकदा पूर्ण होते. पुन्हा एक फोनच्या माध्यमातून एक बक्षीस आलेलं आहे. पण त्यांनी काल जो बक्षीस दिला होता 5,000चा गुगल पे अजय पाटील याच्यासाठी, आज देखील 5,000चं बक्षीस आहे गुगल पे रूपाने. ते स्क्रीनवर आमचा स्क्रीनशॉट दाखवा म्हणजे आम्हाला कळेल ते 5 वर नक्की पाठवल्यात का. थोडा स्क्वेअर करण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण होत आहे. थोडासा मिसफील्ड, त्याचा पुरेपूर फायदा उचलतोय आणि थोडासा मिसफील्ड अजून एकदा, परंतु कोणते काही न करता पुन्हा एकदा तिसऱ्या धावेसाठी. आता मात्र कल्पेश थोडीस अपील होती परंतु पंचांनी फेटून लावले आणि 3 धावा पूर्ण करतोय. धाव संख्या होते ती 50. बाळा देखील आनंदात. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त एका धावेची गरज. सुरेश जोशी एच.जी. एंटरप्राइजेसचा कर्णधार कृपया करून आमच्या समालोचन कक्षामध्ये नाणेफेकसाठी यायचा आहे. आणि एच.जी. संघ हा उपांत्य फेरीमध्ये दाखल झालेला आहे. त्यांची लढत हार्दिका एंटरप्राइजेस. हर्ष पाटील लगेच इकडे यायचं नाणेफेकीसाठी. आणि हा नाणेफेकीसाठी हर्ष धावत यायचंय. कृपया उशीर झालेला आहे आणि निश्चितच ही पुढची लढत एकदा पुन्हा 2 बलाढ्य संघादरम्यान अर्थात हार्दिका एंटरप्राइजेस वर्सेस एच.जी. एंटरप्राइजेस ही लढत खूप मातब्बर तुल्यबल होईल यात शंका नाही. कारण एका बाजूला भरत पाटील आहे, दिनेश जोशी आहे, तर आयकॉन प्लेअर हर्ष एकटाच एकाकी झुंज देताना पाहायला मिळतोय. तर मधला नाणेफेक होईलच. अर्थात आमच्या सहकारी समालोचक साहिल शेळके याला आमंत्रित करतोय. राहायचंय. बरं, ही कॅमेरामॅन को ओनर ऋतिक पाटील यांच्यावर फोकस करायचा आहे. बघा सामने हे 3च ओव्हरचे खेळवले जातील.
आणि रवी पाटील मी म्हटलं होतं दादा की रवी पाटील कुठे जातील आणि भंडारा लावतील कुठे देवाच्या माथ्यावर आणि ते माथ्यावर लावलेलं आहे आणि त्यांचा संघ जिंकलेला आहे. याला आता फायनलला पोहोचला तर पहिले याला बांधून ठेवा. जर समोरच्या संघाला जर मॅच जिंकायची असेल तर पहिला याला बांधून ठेवा. हाताला काय बांधलं ते खोलून टाका. कारण ओवलेगावचे जयेश पाटील देखील त्यांच्या त्याचे कधी त्याच्या जवळ जात नव्हते. जेव्हा गुणेश यांचा जेव्हा पिंपळगर समी स्पोर्ट संघाचा ना गावठी ओली संघाचा सामना असायचा तर जयेश पाटील ओवलीगावचे एक उत्कृष्ट खेळाडू तो देखील त्याच्या जवळ. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. सामना हा 3 ओव्हरचा असेल. नक्कीच शेक हॅलो डॉली पाटील हो टॉस आपण पुन्हा करू. असा कॉल होता आणि काटा आलेला आहे. डिसिजन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लगेचच मॅचला आपण सुरुवात. मॅच हॅलो हॅलो याची संघाने नाणेफेक जिंकून फिल्डिंग स्वीकारलेली आहे. हॅलो तर त्वरित त्यांनी आपला लवाजमा मैदानात न्यायचा. इतर कोणी मैदानात खेळपट्टीच्या आतमध्ये जायचं नाही. थँक्यू सो मच. आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करूयात. सामना 3 ओव्हरचा असेल आणि अंपायरला विनंती आहे की आपण हॅलो लगेचच मॅच सुरू करायची आहे. परंतु कॅमेरामॅन विनंती असेल आपण व्यासपीठ कव्हर करा कारण आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करूयात. चला आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करूयात. या व्यासपीठावरती विराजमान आणि को ऑनर गणेश जोशी कुठे असेल कृपया व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. हार्दिक एंटरप्राइजेसचे थँक्यू सो मच. आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करतो. दोन्ही संघाचे 12 खेळाडू देखील उपस्थित राहायचे. या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला जातोय ज्यांच्या बहिणीनं अगदी पूर्ण भारतभर या पिंपळघरचं नाव रोशन केलेलं आहे. 7 समुद्रपार पिंपळघरचं नाव तिने पुढं लौकिक केलेलं आहे. असं प्राऊड ऑफ पिंपळघर डॉली पाटील यांची बहीण योगिनी पाटील यांचं आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करतोय. आपलं देखील PPL पिंपळघर प्रीमियर लीग 2025 मध्ये हार्दिक स्वागत. मैदान खाली करा. मॅचला सुरुवात करणार आहोत. व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला जातोय. नक्कीच आपण डॉली पाटील हिला पुढील वाटचालीसाठी पुन्हा एकदा पिंपळघरच्या वतीनं शुभेच्छा देऊया. पण 3 षटक आणि 3 गोलंदाज. एक षटक पॉवर प्लेचा असणार आहे. कंपल्सरी 40+ चा खेळाडू गोलंदाजी करणार आहे. रवी पाटील कुठे ते देवारामध्ये गेल्या वाटतं. हॅलो हॅलो तर प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल. तत्पूर्वी दोन्ही संघांना सूचना आहे. 3 षटकांचा सामना आहे त्यामुळे जरा घाई करायची आहे. तर या ठिकाणी आवर्जून पुन्हा एकदा उल्लेख करूया की या दुसऱ्या पर्वामध्ये